शेळी हिटवर आली आहे हे ओळखलं, पण सर्वात मोठी चूक अजूनही अनेक शेळीपालक करतात. हिट दिसतात लगेच बोकड सोडतात आणि त्यामुळे शेळी रिकामीही राहू शकते. मग योग्य वेळ कोणती? शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, गावठी ॲग्रो फार्म मध्ये तुमचं मनापासून स्वागत. शेळी हिट मध्ये आली म्हणजे लगेच मीटिंग करायचं असं नाही. योग्य वेळ निवडणं खूप महत्वाचं असतं. जर शेळी सकाळी हिट मध्ये आली असेल तर संध्याकाळी मीटिंग करणे अधिक योग्य ठरते, आणि जर संध्याकाळी हिट मध्ये आली असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी मीटिंग करावी. हिट मध्ये असताना शेळी वारंवार आवाज करते, शेपूट हलवते, इतर शेळ्यांवर चढण्याचा प्रयत्न करते, योनीतून चिकट व्हाईट डिस्चार्ज दिसतो, बोकडामध्ये रस दाखवते आणि त्याच्याजवळ उभीही राहते. गर्भधारणेसाठी हिट सुरू झाल्यानंतर साधारण 12 ते 18 तासांनी मीटिंग करणे सर्वात फायदेशीर मानले जाते. यामागचं कारण म्हणजे हिट सुरू झाल्यानंतर काही तासांनी अंडी तयार होतात, त्यामुळे योग्य वेळ निवडल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. काही अनुभवी शेतकरी तर 12 तासांच्या अंतराने 2 वेळा मीटिंग देखील करतात, त्यामुळे गर्भधारणेची शक्यता अधिक वाढू शकते. आता प्रश्न असा आहे की तुम्ही बोकडासोबत कधी मीटिंग करता हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मीटिंग झाल्यानंतर शेळी गाभण राहिली की नाही हे कसं ओळखावं. त्यामुळे गावठी ॲग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका, आणि व्हिडिओला लाईक करून प्रत्येक शेळी पालकासोबत शेअर करायला विसरू नका.